गेले 2 दिवस टाळ मृदुंगाच्या निनादात, हरिनामाच्या अखंड गजरानं आणि वारकऱ्यांच्या सेवाभावानं भारावून गेलेल्या पुण्यनगरीनं शनिवारी सकाळी जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याला निरोप दिला. सकाळच्या वातावरणामध्ये ज्ञानोबा तुकोबा आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठलाच्या अखंड जयघोषामध्ये दोन्ही पालखी सोहळे पुढच्या मुक्कामाच्या दिशेनं मार्गस्थ झाले आहेत. पुण्यातून सासवडला दोन्ही पालख्यांचा मुक्काम आणि पुढे दिवे घाटातून प्रवास असा हळूहळू प्रवास पुढे सरकतोय. टाळ मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात दिंड्या पुढे सरकत आहेत. वारकऱ्यांच्या चेहऱ्यांवर पंढरीच्या भेटीची आस ही स्पष्ट दिसतीये. रोजच्या प्रमाणे वारी आणि पालखी संदर्भातली अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आषाढी वारीत अनोख्या सायकल दिंडीनं लक्ष वेधलं. पर्यावरणाचा संदेश देत पंढरपुरात 4000 सायकलस्वारांनी सायकल रिंगण केलं. राज्याच्या विविध भागांमधून, जिल्ह्यांमधून सहभाग या रिंगणात सायकलस्वार सामील झाले होते. विठ्ठल मंदिर प्रदक्षिणा करून हरिनामाच्या गजरात सायकल वारी ही संपन्न झाली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देणारी अनोखी सायकल दिंडी पंढरपुरात उत्साहामध्ये पार पडली. राज्यातल्या नागपूर, नाशिक, जळगाव, पुणे, ठाणे, कोल्हापूर, सांगली याच्यासह विविध जिल्ह्यातून आलेले तब्बल 4000 सायकलस्वार या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. विठ्ठल नामाच्या गजरात निघालेल्या या सायकल रिंगणानं पंढरपूरकरांसह भाविकांचं सुद्धा लक्ष वेधून घेतलंय. पंढरपूर सायकलर्स क्लबच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या सायकल वारीचं यंदाचं 6वं वर्ष आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या उपक्रमाला राज्यभरातल्या सायकल प्रेमी आणि वारकरी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. दरवर्षी सहभागींची संख्या वाढतही जातीये. आषाढी वारीच्या पारंपरिक दिंड्यांबरोबरच सायकल दिंडी हे सुद्धा आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. यावेळी सायकल दिंडी प्रमुख पांडुरंग चाटे यांनी पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणं हा या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश असल्याचं सांगितलंय. श्रद्धा, पर्यावरण, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या सायकल वारीनं यंदाच्या आषाढी सोहळ्याला एक वेगळीच रंगत आणली. आषाढी वारीमध्ये श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पालखी मार्गावर रांगोळी रेखाटून चैतन्याचं वातावरण निर्माण करण्याचं पवित्र काम राजेंद्र जुन्नरकर गेल्या 12 वर्षांपासून अविरतपणे करतायत. केवळ सेवाभाव म्हणून जुन्नरकर त्यांचे 2 भाचे आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीमध्ये त्यांची मुलगी ही रांगोळीची सेवा उत्तम प्रकारे करतायत. या रांगोळीसाठी त्यांना 100 पोते पांढरी रांगोळी आणि 800 किलो रंगीत रांगोळी लागते. जुन्नरकर कुटुंबियांनी आतापर्यंत वारी मार्गावर स्त्री भ्रूण हत्या, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा यांसारखे सामाजिक संदेश आणि देव, संत महात्मा यांच्या धार्मिक संकल्पनांवर सुंदर रांगोळी रेखाटून आपले कलात्मक प्रबोधन करण्याचं मोलाचं कार्य केलेलं आहे. रांगोळी कलाकारांशी संवाद साधलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी. कधीपासून सेवा पुरवतात आपण आणि कसं सुचलं तुम्हाला की या सेवा करावी? माझी मुलगी आणि मी माऊलींच्या पालखीला सुरुवात केली गेल्या 12-14 वर्षापासून आणि मग मी ह्या पालखीला जॉईन झालो. 5 वर्ष झाले आणि हे सेवा चालू आहे माझी. मला एक पिक्चर सापडलं होतं, कारण निवृत्तीनाथांना त्र्यंबकेश्वरला समाधी घेतलेली आहे म्हणून तिथे शंकराचं पण आहे, म्हणून मी हे प्रयत्न केला काढण्याचा. कुठलेही केमिकल नाही, साधी रांगोळी आणि कलर आहे आणि ह्याला मला कमीत कमी 4 तास लागले दोन्ही रांगोळ्याला. आता एक 15-20 मिनिटात होऊन जाईल पूर्ण. आनंद वाटतो खूप. आम्ही वारीची आतुरतेने वाट बघत असतो. वर्षातून एक सेवा करायला भेटते. बाकी आमच्या बिझनेसचा हा आमचा बिझनेसच आहे. माझी मुलगी खूप मोठा आनंद. पहाटे 4ला पूजा चालू असते, त्या टायमाला आम्हाला रांगोळी काढायला भेटतो. खूप आनंद वाटतो. कधी विठ्ठलाकडे काही मागितलं नाही? त्यांनी भरपूर दिले. कला भरपूर, ही कला दिली हेच भरपूर आहे आपल्यासाठी. त्या माध्यमातून आपली सेवा पण चालते आणि बिझनेस पण आहे. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी 2 दिवसांच्या मुक्कामासाठी अहिल्यानगरमध्ये दाखल झालेली आहे. आज इथे महाराजांचा 729वा संजीवन सोहळा पार पडत असून दर्शनासाठी मार्केट यार्ड इथल्या हनुमान मंदिरात वारकऱ्यांची मोठी गर्दी बघायला मिळतीये. कीर्तन, अभंगाच्या गजरामध्ये भाविक दर्शन घेत आहेत. दरम्यान वारीमध्ये अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचं शेतकऱ्यांकडून विशेष कौतुक सुद्धा होतंय. त्यांना आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान देण्याची मागणी वारकऱ्यांनी यावेळी केलेली आहे. ऐकूयात वारकरी नेमकं काय म्हणतायत.
आम्ही पंढरपूरची 11वी वारी आहे, पायी पायी येतोय. आता मुंडे साहेबांना त्यांना मानाचाच पंढरपूरमध्ये हार घालायला त्यांना भेटलं पाहिजे. पूजात आज लेकरं बाळ सर्व दुधामध्ये भेसळ, कव्यात भेसळ, तेलात भेसळ मुंडे साहेबांनाच भेटली पाहिजे. ही आमची विनंती एवढी आहे बी. जाहीर सभेला पार नाशिक जिल्हा, नगर जिल्हा एवढेला आहे बी. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं अहिल्यानगर मधल्या मार्केट यार्ड इथल्या हनुमान मंदिरात उत्साहात आगमन झालं. हमाल पंचायत, मार्केट कमिटी, व्यापारी आणि कष्टकऱ्यांच्या वतीनं पालखीचं जंगी स्वागतही यावेळी करण्यात आलं. यंदा या दिंडीला आतापर्यंतची सर्वात मोठी आणि अनोखी गर्दी लाभलेली आहे. पालखी पुढचे 2 दिवस शहरात मुक्कामी असेल. आज सकाळी 10 वाजता महाराजांचा 729वा समाधी सोहळा जो आहे तो संपन्न झाला. या निमित्तानं हमाल पंचायत तर्फे 2 दिवस अन्नदान केलं जात असून आज सायंकाळी वारकऱ्यांसाठी शिपी आमटी आणि ज्वारीच्या भाकरीच्या गावरान प्रसादाचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे. सोमवारी सकाळी पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे, अशी माहिती हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी दिली आहे. संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज यांची आज पालखीचा आज अहिल्यानगर शहरामध्ये आता इथं मार्केट यार्डमध्ये हनुमान मंदिरामध्ये त्याचं स्वागत हमाल पंचायत असेल, मार्केट कमिटी असेल, व्यापारी बंधू असतील, सर्व कष्टकऱ्यांच्या वतीने हे स्वागत करण्यात आलं. आणि आता दर्शनासाठी ही पालखीचा सगळ्यांना नगरकरांना लाभ देण्यासाठी उपलब्ध आहे. माझं नगरकरांना आव्हान राहील की उद्या सकाळी 10 वाजता निवृत्तीनाथ समाधी सोहळा 729वा समाधी सोहळा आहे. त्याच्यासाठी सुद्धा नागरिकांनी मोठ्या संख्येने इथे यावे. आणि आता 2 दिवस ही पालखी सोमवारी सकाळी इथून याचं बाहेर मार्गक्रम पंढरपूरच्या दिशेने होणार आहे. तर 2 दिवस मुक्कामी पालखी आहे आणि जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने सालाबाराप्रमाणे आपण स्वागत करतो. आणि मोठ्या भक्तिभावाने आज आपण पाहता की मोठ्या भक्तिभावाने जिल्हा हमाल पंचायतचे सर्व कष्टकरी बांधवांच्या वतीने आज स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि आज आपण गर्दी बघतो की आतापर्यंत जेवढ्या दिंड्या झाल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या त्याच्यापेक्षा सगळ्यात अनेक गर्दी आता पाहायला मिळाली. आणि 2 दिवस आता अन्नदान हमाल पंचायतच्या वतीने आता खिचडी वाटप, उद्या 3-5 वाजता शिपी आमटी, चुलीवरच्या भाकरी, रस्सा, कांदा असे गावरान जेवणाचा आपण प्रसाद तिथे ठेवलेला आहे. तो सुद्धा सर्व वारकरी बंधू असेल, आमचे नगरकर बंधू असतात त्यांच्यासाठी खुलं राहणार आहे. आणि जेव्हा दिंडी सोमवारी सकाळी ही दिंडी निघणार आहे ते सगळ्यांनी दर्शनासाठी त्याचा लाभ घ्यावा हीच मी जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने सर्व भाविकांना विनंती करतो. जय हरी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सासवड इथं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचं दर्शन घेतलं. पालखी आज सासवडमध्ये मुक्कामी आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वारीच्या तयारीचा आढावा घेत वारकऱ्यांशी बातचीत सुद्धा केलेली आहे. वारकऱ्यांसोबत जेवण करत वारीचा आनंद घेताना सुनेत्रा पवार दिसतायत. आळंदी संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांशी आणि पालखी प्रमुखांशी सुद्धा त्यांनी चर्चा केली आहे. पालखी, वारी मार्ग आणि वारीचा संपूर्ण प्रवास या संदर्भातली प्रत्येक अपडेट नवराष्ट्राच्या YouTube चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुमच्यापैकी सुद्धा कोणी वारी मार्गाच्या मधूनच वारीला जॉईन करणार असाल तर आपले अनुभव हे कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. तसंच नवराष्ट्राच्या फेसबुक आणि Instagram पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका.